महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू होती आणि आपल्याला असं वाटत होतं की आता ही लाडकी बहीण योजना बंद होणार का? तर आता लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे, कारण आपले मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं जर आमची सरकार निवडून आली तर लाडकी बहीण बंद पडू देणार नाही आहे. याबद्दलची अपडेट ऑलरेडी आपले सरकार यांच्याकडून देण्यात आली होती आणि आता एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की सर्व बहिणींना 2100 रुपये हे 23 नोव्हेंबरला खात्यात देणार आहे आणि याबद्दलची अपडेटसुद्धा आलेली आहे. तर सर्व महिलांना आता त्यांचे राहिलेले संपूर्ण हप्ते त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि ज्यांचे फॉर्मसुद्धा बाकी असेल, ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे ते सुद्धा अर्ज करू शकतात. तर डिसेंबर महिन्यामध्ये सर्व महिलांना ज्यांचेही फॉर्म बाकी आहे ते अर्जसुद्धा करू शकतात आणि ज्यांचे पैसे बाकी आहे त्यांना संपूर्ण रक्कम त्यांच्या थेट बँकेत जमा करण्यात येणार आहे आणि 6वा हप्ता उद्यापासून सर्व महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि तो किती असणार आहे, 1500 असणार आहे की 2100 असणार आहे हे आता आपल्याला उद्यापासूनच कळणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी होती. तर लाडक्या बहिणीबद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.